नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती, जिथे आपण इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती एक परीक्षेचा आपण अभ्यास करत होतो. ऑपरेशन्स ऑन नंबर्स हा मॅथमॅटिक्समधील दुसऱ्या क्रमांकाचा घटक, त्यातला एक सब टॉपिक म्हणजे LCM किंवा आणि HCF, मराठीमध्ये त्याला म्हणणारे लसावी आणि मसावी, याचा आपण स्टडी करत होतो. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बेसिक्स, त्याचे डिटेल्स बघितले आणि त्याच्यावरचे काही क्वेश्चनही आपण सॉल्व्ह केले. आज आपण त्याच्या पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. जे कोणी नवीन आहेत त्यांनी आधीचे 2 व्हिडिओ बघून घ्या, मग या व्हिडिओला कंटिन्यू करा. ओके, तर मग आपण आता जास्त वेळ वाया न घालवता हा क्वेश्चन, ठीक आहे. हा क्वेश्चन थोडासा मोठा आहे, बट तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला? एक 2 नंबर आहेत, ए आणि बी. हे दोन्ही नंबर कसे आहेत? 2 डिजिट आहेत. ही महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे. क्वेश्चन बघा, HCF अँड LCM, HCF आणि LCM ऑफ 2 डिजिट नंबर्स. 2 डिजिट दिलेले, 2 डिजिट्स नंबर म्हणजे 2 अंकी संख्या आहेत. त्यांचा HCF लसावी आणि मसावी किती दिला आहे? 2 आणि 644, 644. म्हणजे या दोघांचा HCF म्हणजे मसावी हा आहे 2 आणि LCM म्हणजे लसावी आहे 644. तर मग तुम्हाला शोधायचे फाइंड द नंबर्स. ते नंबर 2 नंबर कोणते आहेत? आता हे 2 नंबर कसे आहेत? सिंगल डिजिट नाही आहे किंवा असं मेन्शन केलेलं आहे सिंगल डिजिट नाही, ते दोन्हीही 2 डिजिट नंबर्स आहेत, हे तिथं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे याचे 2पेक्षा जास्त आन्सर्स पॉसिबल्स आहेत. ओके, याचे 2पेक्षा जास्त आन्सर पॉसिबल आहेत. त्यातले 1 डिजिटचे पण नंबर असू शकतात, 2 डिजिट नंबर असू शकतात किंवा 3 डिजिटचे पण नंबर असू शकतात. आपल्याला पर्टिक्युलरली 2 डिजिट नंबर्स विचारले. दोन्ही नंबर कसे आहेत? दोन्हीही नंबर हे 2 डिजिटचे आहेत. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला इथं कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. चला तर मग सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिल्यांदा HCF आणि LCM दिला आहे. ओके, आता आपला फॉर्म्युला माहिती आहे, प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू HCF आणि LCM. ओके, A इंटू B केलं तर आपल्याला HCF मल्टिप्लाय बाय LCM. ओके, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी हे मसावी गुणिले लसावी, हा फॉर्म्युला माहिती आहे. बट आपल्याला इथं दोन्हीही नंबर आपल्याला माहीत नाहीत, हे दोन्ही अननोन आहेत. त्यामुळे हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला वापरता येणार नाही आहे. मग इथं काय विचार करावा लागेल? इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला LCM आणि HCFवरनं काय काय फाइंड आउट करू शकता हे डोक्यात आलं पाहिजे. ओके, तर माझ्या डोक्यात आलं की या दोघांचं जर मी डिव्हिजन केलं, ठीक आहे, LCMला जर मी HCFने डिवाईड केलं तर मला काय भेटणार आहे? प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर. NCF म्हणजे मी नॉन कॉमन फॅक्टर तिथं शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला इथं लिहित बसायचं नाही पूर्ण, आपल्याला टाईम वाचवायचा आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला टाईम वाचवायचा असतो. हे आपल्यासाठी असतं. तिथं आपल्याला तर काय दाखवायचं नाही, याला काही मार्क नाही आहेत. तुम्ही इथं मार्क फक्त तुमच्या आन्सरला आहे, तुम्ही कसंही काढा. ओके, तिथं प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स म्हणजे मी प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स मला पाहिजे असतील तर मी 644 644ला 2ने डिवाईड केलं तर त्या दोघांचं डिव्हिजन येतं 322. म्हणजे जे काही नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांचं प्रोडक्ट किती आले? 322. याचा अर्थ काय असतो की तुमच्याकडे असे नंबर्स आहेत जे किंवा असे फॅक्टर्स आहेत जे कॉमन नाही आहेत दोघांमध्ये. ओके, असे फॅक्टर्स आहेत जे दोघांमध्ये कॉमन नाही आहेत. मग याच्यामध्ये कॉमन कोण आहे? कॉमन फक्त एकच आहे, 2, कारण तोच तुमचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे. हा तुमचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 2. म्हणजे बाकीचे उरलेले सगळे काय असणार? तुम्हाला नॉन कॉमन आहेत. मग तुम्हाला आता काय करायचं या ठिकाणी? ह्या 322चे प्राईम फॅक्टर काढून घ्यायचे. ठीक आहे, प्राईम फॅक्टर तुम्हाला इथं काढून घ्यायचे. प्राईम फॅक्टरची आपल्याला मेथड माहिती आहे. ठीक आहे, 322 याला मी पहिल्यांदा 2ने डिवाईड केलं तर हे आलं 161 याला. ओके, आता 161 हा काय प्राईम नंबर नाही आहे. आता इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल काही गोष्टी की तुम्हाला लगेच होप सोडून द्यायच्या नाही आहेत. तुमच्याकडे ज्या ज्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आपण घेतल्या होत्या, विभाज्यतेच्या कसोट्या, त्या सगळ्या तुम्हाला यूज करायच्या आहेत. ओके, तर या केसमध्ये तुम्हाला 2ने होत नाही, 3ने डिवाईड होत नाही, 4ने डिवाईड होत नाही, 5ने डिवाईड होत नाही, 6ने डिवाईड होत नाही, 8ने डिवाईड होत नाही, 10ने डिवाईड होत नाही, 9ने डिवाईड होत नाही, 11ने होत नाही, 12ने होत नाही. ओके, बट जर तुम्ही थोडंसं अभ्यास केला
ओके, ह्याची जर प्रॅक्टिस केली तर तुमच्या लक्षात येईल की याला 7ने डिवाइड होतं. ओके, कसं 7 बघा, 16 काय सांगितलं होतं, 161 आहे. यातला शेवटचा नंबर वेगळा करायचा, 16 तसाच घ्यायचा. 1 घेताना त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 7, 7ची विभाज्यतेची कसोटी. ओके, मग हे 2 घेतलं, 1 2 जा 2 आलं, हे मायनस केलं तर 14. याला 7ने डिवाइड होतं आहे, 7 1 जा 7, 7 2 जा 7, म्हणजे 161 हा तुमचा 7ने डिव्हिजिबल आहे. ओके, अशा टाईपमध्ये तुम्हाला हे इथं लक्षात ठेवावं लागणार आहे. किंवा जर तुमची मेमरी खूप शार्प असेल तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा 23 7 जा 161 येतं. 23च्या टेबलमध्ये 23च्या पाड्यामध्ये 161 येतं, 23 7 61 असे. ओके, या टाईपमध्ये मग इथे येणार तुमचं 23 नाही 23 आणि 23 हा स्वतः एक प्राईम नंबर आहे, म्हणजे हे 23 1 जा 23. म्हणजे हे जे नॉन प्रोडक्ट आले हे कसे आले, 2 × 7 × 23. या टाईपमध्ये हे तुम्हाला नॉन कॉमन फॅक्टर्स भेटले. कोणते कोणते, 2 7 आणि 23 हे नॉन कॉमन आहे बरं का. आता यांचं एक कॉम्बिनेशन कसंही असू शकतं, म्हणजे काय की हे नॉन कॉमन आहेत. मग यातलं जर आपण नीट बघायला गेलं, इथं थोडंसं रफमध्ये लिहितो. ओके, ए बी. आता हे नॉन कॉमन आहेत, म्हणजे एकतर ते एच्या नंबरमध्ये असतील किंवा बीच्या फॅक्टर्समध्ये असतील. म्हणजे हा जर 2 एचा फॅक्टर असेल तर उरलेले 2 बीचे फॅक्टर असू शकतात, कारण ते नॉन कॉमन आहेत, दोन्हीकडे असणार नाही, ते कुठंतरी एक असणार आहे. ओके, एकतर ते एच्या फॅक्टर्समध्ये असतील किंवा बीच्या फॅक्टर्समध्ये मध्ये असतील. हे कॉम्बिनेशन झालं. दुसरं कॉम्बिनेशन 2 × 7 असतील, इकडं 23 असेल. अजून कॉम्बिनेशन होऊ शकतं, हे सगळेच्या सगळे एका साईडला असतील, इकडं काय असेल, मग इकडं 1 असेल. अजून काय कॉम्बिनेशन होऊ शकतं, एवढंच कॉम्बिनेशन पॉसिबल आहे. ओके, आता तुम्ही म्हणता सर हे 2 वरच्या साईडला आहे, बाकी खालच्या साईडला घेतले. तसं घेतलं तरी काय, एच्या जागेवर बी येणार आहे, बीच्या जागेवरती येणार आहे. म्हणजे एकच गोष्ट आपल्याला इथं रिपीट करायची नाही आहे. आपल्याला फक्त पॉसिबिलिटीज बघायचे की कोणत्या कोणत्या, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके, अजून एक पॉसिबिलिटी इथं होऊ शकते, ए बीमध्ये 2 × 23 वरती असू शकतं, खाली फक्त 7 असू शकतं, काही असू शकतं. हे लक्षात येते आपल्याला तुमच्या. आता ह्याचं कॉम्बिनेशन कसंही असू शकतं आपल्याकडे. मग याच्यावरनं मी आपण असं पण लिहू शकतो आता की हे थोडंसं रफ होतं, मी थोडंसं बाजूला काढतो. ठीक आहे, बघा माझ्याकडे एच्या पॉसिबिलिटी आणि बीच्या पॉसिबिलिटी, मी दोन्ही पॉसिबिलिटी तर लिहितो. जर ए 2 असेल तर बी माझा काय असू शकतो, 161 असू शकतो. ठीक आहे, ही पहिली पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी, जर ए माझा 14 असेल, हे बघा बरं का, ह्याच्यावरून मी चेक करतो. आता ही दुसरी पॉसिबिलिटी याच्यावरून चेक करतो आहे. जर ए 14 असेल तर बी माझा 23 असू शकतो. अजून एक पॉसिबिलिटी काय होती, जर ए 322 असेल तर बी माझा 1 असेल. अजून एक पॉसिबिलिटी काय झाली होती, जर ए 46 असेल तर बी माझा 7 असू शकतो. ओके, एवढ्या सगळ्या पॉसिबिलिटी आपल्याला मिळाल्या. आता हे जे रफ आहे मी थोडंसं काय करतो, आता डिलीट करून टाकतो. ओके, या सगळ्या पॉसिबिलिटीज. आता या पॉसिबिलिटीला आपण पाहिजे तर नंबर देऊया, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. म्हणजे नॉन कॉमन, हे जे प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत, ठीक आहे, हे जे प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स आहेत, हे याला मी या टाईपमध्ये म्हणजे 4 पॉसिबिलिटीमध्ये मी लिहू शकतो. ओके, मग आता आपल्याला शोधायचे आहेत, काय काय शोधायचे, 2 नंबर शोधायचे आहेत. एक बिग नंबर आहे की आणि एक कॉम्बिनेशन असं बिग नंबर आणि स्मॉलर नंबर. तर बिग नंबर मला शोधायचा असेल तर माझ्याकडे काय फॉर्म्युला आहे, HCF मल्टिप्लाय बाय बिगर फॅक्टर. ओके, आणि स्मॉलर नंबर जर मला पाहिजे असेल तर माझ्याकडे काय फॉर्म्युला आहे, HCF मल्टिप्लाय बाय स्मॉलर फॅक्टर. ओके, हे माझ्याकडं 2 फॉर्म्युले मला माहिती आहेत. ओके, आता जर मला पहिला नंबर शोधायचा असेल तर पहिला पॉसिबिलिटी बघा, पहिली पॉसिबिलिटी HCF किती आहे, 2 आहे, आणि फॅक्टर बिग फॅक्टरमध्ये पहिला कोणता आहे, 2 आहे, 2 2 जा 4.
ओके सॉरी, हा हे स्मॉल झालं, हे इकडं नाही, 2 स्मॉल आहे, हे इकडे येणार 2 × 2 हे आलं 4. ओके, आणि बिग नंबरमध्ये काय येणार आहे 2 × 161, ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर हे येणार आहे 322. ओके, बट आता नीट बघितलं तर आपल्याला काय पाहिजे, दोन्ही नंबर हे काय आहेत 2 डिजिट नंबर्स आहेत. ओके, हे दोन्ही 2 डिजिट नंबर्स आहेत, त्यामुळे इथं जर हा 4 आलेला आहे, हा 1 डिजिट असल्यामुळे पहिला ऑप्शन आपला आन्सर असणार नाही. ओके, हे कॉम्बिनेशन नसणार आहे. क्लिअर आहे. मग तसंच बघायला गेलं तर 3 नंबरचं बघा, 3 नंबरची पॉसिबिलिटी बघा, 322 आणि 1 हे पण आन्सर येणार नाही. राहिले कुठले 2 ऑप्शन्स राहिले आपल्याकडे, एक 14 आणि 23चं कॉम्बिनेशन आणि दुसरं 46 आणि 7चं कॉम्बिनेशन. ओके, आपण याला चेक करूया. 14 × 2 आणि 23 × 2, तर हे आलं 28 आणि दुसरं आलं 46. ओके, आणि इकडं जर आपण दुसरं बघितलं तर 46 × 2 हे येणार 92, हां, आणि 7 × 2 हे येणार 42, 14, 7 दुने 14. ओके, आता आपल्याकडे 2 नंबर भेटले, पहिला सेट भेटला 2846, दुसरा सेट भेटला 9214. आता दोन्ही सेटमध्ये दोन्ही 2 डिजिट नंबर्स आहेत. ओके, आता यातला कोणता सेट आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला आहे ते चेक करायचं. ओके, यातला कोणता सेट ऑप्शन्समध्ये दिलेला आहे ते चेक करायचं आणि ते आपला आन्सर असणार आहे. ओके, 2846 मला ऑप्शनमध्ये दिसतोय, सो ऑप्शन नंबर 2 हा माझा काय असणार आहे, आन्सर असणार आहे. ओके, हे गणित दिसायला जरी मोठं वाटत असलं, यातला तुम्हाला कसं सोडवायचं हे जे तुमच्या डोक्यात बसलं की हे एक्झाम्पल तसं सोपं आहे. ओके, हां, जर तुम्हाला फारच अवघड वाटायला लागलं, सर आता मला पुढं रस्ता सापडत नाही आहे, त्याच्यावरती वेळ घालवायचा नाही. तुम्ही पुढचे क्वेश्चन सॉल्व करायला घ्यायचे, तो तुम्ही सोडून द्यायचा. ओके, सोडून द्यायचा, त्याला जास्त वेळ घालवायचा नाही. एका क्वेश्चनला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ घालवायचा नाही. जर 1 मिनिटामध्ये सॉल्व झालं तर ठीक आहे, नाही सॉल्व झालं पुढचा क्वेश्चन घ्या. आणि जे क्वेश्चन सॉल्व केले त्यांना सगळ्यात शेवटी आपण बघूया. जे सोपे क्वेश्चन आहेत ते आधी आपल्याला सॉल्व करून घ्यायचे. आणि एक नेहमी डोक्यात ठेवायचं, जर आपल्याला येत नाही ना तर कोणालाच येणार नाही, 90% लोकांना येणार नाही, हे डोक्यात ठेवायचं. ठीक आहे, त्यामुळं लगेच मोठे नंबर दिसले घाबरून जायचं नाही. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूया. फाइंड अ 3 डिजिट स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवायडेड बाय 357 रिमाइंडर इज 3 इन ईच केस. ओके, आता हा क्वेश्चन काय बघा, स्मॉलेस्ट नंबर विचारला आहे. स्मॉलेस्ट नंबर म्हणजे या केसमध्ये आपल्याला काढायचा आहे LCM, लोएस्ट कॉमन मल्टिपल, लघुत्तम सामायिक विभाजक. ओके, मराठीमध्ये हा प्रश्न जर बघितला, आपल्याला 3 अंकी सगळ्यात छोट्यातला छोटा नंबर शोधायचा आहे, ज्याला डिवाइड केल्यानंतर, कोणी डिवाइड करायचं आहे 3, 5 आणि 7 डिवाइड करायचं आहे. डिवाइड केल्यानंतर प्रत्येक केसमध्ये बाकी 3 उरेल. ओके, म्हणजे थोडक्यात काय लक्षात आहे, तुमच्याकडे नंबर आहे 3, 5, 7, यांचा तुम्हाला काढायचा LCM. बट हा LCM किती पाहिजे मला, 3 डिजिटवाला LCM पाहिजे. ओके, लोएस्ट 3 डिजिटवाला LCM मला पाहिजे, आणि याला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर राहायला पाहिजे 3. ओके, आता म्हणजे थोडक्यात काय लक्षात आलं, इथं तुमच्या लक्षात आलं का, LCMला जर मी 3 तिन्ही नंबर्सनी डिवाइड केलं तर माझे बाकी किती राहते, 3 राहते. म्हणजे माझा जो ॲक्च्युअल LCM असणार आहे, जर मी तो 3 यातनं तो जो आहे तो ॲक्च्युअल LCM नाही, हां, ॲक्च्युअल LCMच काढायचा आहे. LCM काढल्यानंतर मला त्याच्यामध्ये +3 करावं लागेल. हे लक्षात येते का मी काय सांगतोय, परत एकदा बघा. 357चा आपण नॉर्मली 357 काढणार आहे. ओके, बरोबर, 357चा आपण LCM काढणार आहे. ओके, हा LCM आपल्यासाठी काय असतो, नेहमी लोएस्ट कॉमन मल्टिपल असतो. मग तो 1 डिजिट असू शकतो, 2 डिजिट असू शकतो. ओके, बट आपल्याला कंडिशन काय दिली आहे, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. ओके, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर दिलेला आहे, म्हणजे आपल्याला LCMला पुन्हा कन्वर्ट करावं लागेल, थोडंसं त्याचा मल्टिपल्स बघावं लागतील, त्याचा टेबल्स बघावे लागतील. ओके, आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्याला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 3 पाहिजे, म्हणजे हे जे स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर LCM येणार आहे त्याच्यामध्ये मला +3 करावं लागेल. ओके,
अजूनही लक्षात नसेल आलं तर आणखीन एकदा सांगतो. समजा 7 घेतला, 7चा एलसीएम जर येत असेल 14, ओके. आता माझी कंडिशन काय आहे, 14ला जर मी 7ने डिवाईड केला तर रिमाइंडर माझा 0 येतो, ओके. माझा रिमाइंडर येतो 0, बट मला रिमाइंडर किती हवा आहे, 3 हवा आहे, ओके. बट मला रिमाइंडर किती हवा आहे, 3 हवा आहे. म्हणजे काय की हा 3 जर मी 14मध्ये ॲड केला तर 14 + 3 केला आणि मग 7ने डिवाईड केलं तर त्या केसमध्ये 14 + 3 हे 17 येतं, 7 2 जा 14, रिमाइंडर 3 आला, ओके. म्हणजे मला काय करावं लागतं, इथं +3 करावं लागतं. कशामध्ये +3 केलेलं आहे, ऑलरेडी जो LCM काढणार आहे त्याच्यामध्ये मी +3 केलं आहे. म्हणजे इथं जे आन्सर आपण काढणार आहोत त्याच्यामध्ये मला +3 करून आन्सर शोधायचं आहे, ओके. नेमकं काय करायचं आहे ते मला वाटतं आता कळालं असेल. जरी इनकेस नाही कळालं, क्वेश्चन सॉल्व करते त्याच्याकडे पुन्हा एकदा नीट बघा. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, 357चा LCM काढून घ्या, ओके. आता हे तीनही प्राईम नंबर्स आहेत, 3 5 7. याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला कॉमन फॅक्टर भेटणार नाही. हां, सांगायचं झालं तर याच्यामध्ये HCF हा त्यांचा नेहमी काय असणार आहे, 1 असणार आहे. प्राईम नंबरचा HCF नेहमी काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि LCM काय असतो, LCM काय असतो, आपण टेबल बघितला होता. प्राईम नंबर्स कुठलेही 2 प्राईम नंबर्स बघितले, त्यांचा LCM काय असतो, त्यांचं स्वतःचं मल्टिप्लिकेशन हा त्यांचा LCM असतो. त्यांचं स्वतःचं मल्टिप्लिकेशन काय असतं, LCM असतो. मग यांचं मल्टिप्लिकेशन केलं, 5 3 जा 15, 15 7 जा 105, हा या तिघांचा LCM आला, ओके. आणि 105 कुठे दिसते आपल्याला, ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. बट 105 हा आपलं आन्सर नाही, हे या ठिकाणी आन्सर नाही आहे. का बरं आन्सर नाही आहे, कारण LCM 105 आहे आणि याला जर तुम्ही 3 डिवाईड करा किंवा या 105ला 5 डिवाईड करा किंवा याच 105ला 7 डिवाईड करा, या केसमध्ये तुमची रिमाइंडर नेहमी 0 येणार आहे. बट तुम्हाला रिमाइंडर किती पाहिजे, क्वेश्चन काय विचारला आहे, 3 रिमाइंडर पाहिजे. म्हणजे हे जे आन्सर आले याच्यात तुम्हाला +3 करावं लागेल, मग तुमचं आन्सर येणार आहे 108. आता तुम्ही या 108ला जर मी 3 डिवाईड केलं तर या केसमध्ये तुमचं रिमाइंडर येणार 3. सिमिलरली 108ला मी 5 डिवाईड केलं, या केसमध्ये पण रिमाइंडर येणार 3. आणि 108ला मी जर 7 डिवाईड केलं तर या केसमध्ये पण रिमाइंडर तुमचा किती येणार, 3. म्हणजे आपल्याला पाहिजे असलेला आन्सर कोणतं आहे, 108, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, ओके. आता कळालं हे काय, या प्रकारचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे. अशाच प्रकारचा अजून एक क्वेश्चन आहे, थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघा, फाइंड द ग्रेटेस्ट नंबर. आता ग्रेटेस्ट विचारलं आहे, ओके. ग्रेटेस्ट विचारलं आहे, मोठ्यातली मोठी संख्या विचारली आहे. बट ग्रेटेस्ट विचारली म्हणजे इथं तुम्हाला काढायचं आहे HCF, मसावी, हे लक्षात ठेवायचं आहे, ओके. हिंट दिलेली होती, जर लहानातली लहान संख्या विचारली तर लसावी, स्मॉलेस्ट नंबर विचारला आहे तर LCM, मोठ्यातली मोठी संख्या विचारली आहे म्हणजे तुम्हाला मसावी, ओके. ग्रेटेस्ट नंबर विचारला आहे म्हणजे तुम्हाला इथं काढायचं आहे HCF किंवा GCD, ओके. आता क्वेश्चन काय दिलं बघा, फाइंड द ग्रेटेस्ट नंबर विच डिवाइड्स, कोणाला तरी डिवाइड करतोय, हा ग्रेटेस्ट नंबर कोणाला तरी डिवाइड करतोय, 140, 170, 155, लिव्स रिमाइंडर 5 एव्हरी टाईम, ओके. म्हणजे आता इथं काय क्वेश्चन दिला आहे, HCF आहे, ओके. या HCFनी डिवाइड केले कोणाकोणाला, 140ला डिवाइड केले, 170ला डिवाइड केले आणि 155ला डिवाइड केले. तर तीनही केसमध्ये रिमाइंडर किती उरतोय, 5 उरतोय, ओके. तर थोडक्यात इथं काय सांगायचं आहे की जो नंबर HCF तुम्हाला पाहिजे त्या नंबरने या नंबर्सला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 5 उरणार आहे, ओके. मग जर मी विचार केला यांना डिवाइड केल्या तर HCFने, मी जर इथं मी थोडंसं उलटं लिहितो, 140 140ला जर मी HCFनं डिवाइड केलं तर माझी बाकी 5 उरती आहे, ओके. मग मी विचार केला, जर या 5ला मी 140मधनं जर मी मायनस केलं आणि मग मी त्याला HCFनं डिवाइड केलं तर त्या केसमध्ये माझे रिमाइंडर 0 राहील, बरोबर की नाही, कारण रिमाइंडर तेवढा येतोय ना. म्हणजे झालं कसं बघा, मग अशीच उदाहरण,
17ला मी जर 7ने डिवाईड केलं, 7 2 जा 14, रिमाइंडर किती आला? 3 आला. आता या 17मधनंच जर मी 3 मायनस केला तर या 14ला 7ने डिवाईड केलं तर रिमाइंडर माझा 0 येईल. बरोबर? असंच व्हायला पाहिजे ना, कारण तो एक्स्ट्राच आहे. एक्स्ट्रा आहे म्हणून तो रिमाइंडरमध्ये आलेला आहे, बाकीमध्ये आलेला आहे, जास्तीचा झालेला आहे. म्हणून जेव्हा डिवाईड केलं तर तो शिल्लक राहिला. तो जर जास्तीचा तिथं काहीच नसतं तर बाकी आपली शून्य झालेली असती. मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की या सगळ्या नंबरमधनं जर रिमाइंडर 5 राहते तर सगळ्या नंबरमधनं मी काय करतो? 5 मायनस करतो, या 5 मायनस करतो. माझ्याकडे नंबर कोणते आले? 135, 165, 150. आत्ता या सगळ्यांना जो HCF आपल्याला पाहिजे, या सगळ्यांना HCFने डिवाईड केलं तर या केसमध्ये माझे रिमाइंडर बाकी किती येणार आहे? 0 येणार आहे. ओके. मग आता या सगळ्यांचा HCF तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके. HCF फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? डिव्हिजन मेथड आहे, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड आहे, यादी पद्धत आहे, लिस्ट मेथड आहे. ओके. बट आता इथं तुम्हाला लॉजिक काय लावायचं आहे? लॉजिक नाही, इथं काय डोकं काय चालवायचं आहे? नीट बघितलं तर हे सगळे नंबर्स हे 15च्या टेबलमध्ये आहेत. सगळे नंबर्स 15च्या टेबलमध्ये आहेत. किती? 15 9 जा 135, 15 10 जा 150. सर 165 कुठे येते सर? अरे 15 11 जा करा ना, मग पुढचा टेबल घ्या ना. 15 11 जा 165. म्हणजे हा जो कॉमन नंबर आहे हाच तुमचा काय असणार आहे? HCF. आणि जे तुम्हाला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. जर इन केस तुम्हाला हे डोकं नाही चाललं तर तुम्हाला डिव्हिजन मेथड सांगितलेली आहे. ओके. हे थोडंसं बाजूला घेतो मी. तुम्हाला डिव्हिजन मेथड सांगितलेली आहे. 135, 165 आणि 150. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? 165. याला 15 150ने डिवाईड करा. जो सेकंड बिगेस्ट आहे, पारंपरिक भागाकार मेथड. याला डिवाईड केलं, 151 जा 150. किती राहिले? 15 राहिले. 15 राहिल्यानंतर याला परत डिवाईड करायचं. कोणाला डिवाईड करायचं? या 150ला घेऊन. ओके. मग हे झालं 15 1 जा 15, 0 0. हा 0 खाली घेतला, या 0ला कंपल्सरी डिव्हिजन करायचं. 15 0 जा 0, रिमाइंडर 0 आला. जिथं रिमाइंडर 0 आला आहे तिथला डिवायझर हा तुमचा काय असणार आहे? HCF. ओके. आणि आता या HCFने उरलेला जो नंबर आहे 135 त्याला डिवाईड होत आहे का? हो सर होते. 15 9 जा 135. म्हणजे हाच 15 तुमचा त्या तिघांचाही HCF आहे. ओके. या पद्धतीने मग तुम्ही सॉल्व करू शकता. मग तो आपण चेक करूया. जर 15नं 140ला डिवाईड केलं, ओके, 15 9 जा 135, रिमाइंडर राहायला पाहिजे 5, जे की राहती आहे, म्हणजे माझा आन्सर बरोबर आहे. ओके. लक्षात आलं हे कसं सॉल्व केलेलं आहे? जर याच्यामध्ये अजून थोडासा डाऊट असेल, व्हिडिओ परत मागे घ्या, स्लोमध्ये बघा, पण क्लिअर झाल्याशिवाय पुढे जाऊ नका. पुढचा क्वेश्चन. एका संख्येला 8 10 12 14ने भागले असता प्रत्येक वेळा बाकीवर 3 उरते. अशी 4 अंकी लहानात लहान तसेच 4 अंकी लहानात लहान तसेच 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल? ओके. If a number is divided by 8 10 12 14 every time 3 is the remainder, then find a number which will be the smallest 4 digit and the greatest 4 digit number. आता तुम्हाला लहानात लहान विचारले म्हणजे तुम्हाला इथं काढायचं आहे LCM. ओके. कोणी कोणी डिवाईड झालं पाहिजे? 8 10 12 14 यांनी डिवाईड झालं पाहिजे, म्हणजे असं तुम्हाला एक LCM काढायचं आहे. ओके. LCM काढल्यानंतर बाकी किती उरला पाहिजे? रिमाइंडर मला पाहिजे 3, म्हणजे जो काही LCM येणार आहे त्याच्यामध्ये मला +3 करायचं आहे. बट त्याच्या आधी 2 क्वेश्चन मी इथे एकत्र केलेले आहेत. ओके. एवढा मोठा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येणार नाही, यातला कुठला तरी एक विचारते. काय विचारलं आहे? 4 डिजिट स्मॉलेस्ट आणि 4 डिजिट ग्रेटेस्ट.
असे 2 वेगवेगळे नंबर तुम्हाला इथं विचारलेले आहे. म्हणजे जो काही LCM असणार आहे त्याचा टेबल घेऊन त्या टेबलमध्ये येणारे 4 डिजिटचे नंबर शोधायचे. त्यातला एक मला पाहिजे स्मॉलेस्ट, एक मला पाहिजे ग्रेटेस्ट, आणि मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, +3 करायचं आहे. कारण रिमाइंडर 3 पाहिजे, त्यामुळे तो जो नंबर असणार आहे तो 3 मोठा असणार आहे. ओके, चला तर मग करूया. सगळ्यात पहिल्यांदा 8, 10, 12चा 14चा LCM मला पाहिजे. LCM काढण्यासाठी एकच मेथड करायला सांगितली आहे. 4 मेथड करत बसू नका, विनाकारण वेळ वाया जाईल. जी सगळ्यात सोपी आहे तीच आपल्याला सगळ्यात आधी करायची आहे. ठीक आहे, 8, 10, 12 याला आणखीन एक मेथड आहे, बाय ओरली पण तुम्ही करू शकता. कोणती? ह्यातला सगळ्यात मोठा नंबर कोण आहे? 14. 14चा टेबल घ्या. 14, 14 2 28, 14 3 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 6 84, 14 7 98, 14 8 12 10, 14 9 26 असे, 14 10 40 असे. ओके, मग 14 झालं. आता 10ला मला सोपं पडतं आहे, कारण 10च्या टेबलमध्ये शेवटी 0 पाहिजे. शेवटी 0 पाहिजे म्हणजे माझ्याकडे 2च ऑप्शन शिल्लक राहतात. एक आहे 70, दुसरा आहे 40. पण या दोघांना 14 जाते, 10 जाते, बट 8 जात नाही आणि 12 पण जात नाही. इकडे पण 8 पण जात नाही आणि 12 पण जात नाही आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही LCM नाही आहे. म्हणजे LCM हा काय असणार आहे आपला 140पेक्षा मोठा असणार. आता एवढं तर मला माहिती आहे की शेवटी 0 पाहिजे, बरोबर. एवढं तर मला माहिती आहे की शेवटी 0 पण लागणार आहे, कारण ते तर मला 10 पण आहे. ही मेथड तर काय आपल्या कामाला आलेली नाही आहे, त्यामुळे हिला आपण सरळ डिलीट मारूया आणि गप आपली नेहमीची मेथड 8, 10, 12, 14. ठीक आहे, 2 इथं, 4 इथं, 5 येणार, इथं 6 येणार, इथं 7 येणार. परत 2ने डिवाइड केलं, 2, 5, 3, 7. ओके, आता सगळे प्राईम नंबर्स आले. 2, 2, 2, 5, 3, 7 हे सगळे प्राईम नंबर्स आहेत. यांचं मल्टिप्लिकेशन मला करायचं आहे. म्हणजे हा LCM किती आला? 2 × 2 × 2 × 5 × 3 × 7. ठीक आहे, सोपे सोपे मल्टिप्लिकेशन करायचे. 5 2 10, 10 2 20, 20 2 40, 5 2 10, 10 2 5 2 10, 10 2 20, 20 2 40. इकडे उरले 2, 7 3 21. या दोघांचं मल्टिप्लिकेशन पुन्हा 0 तसाच, 21 चौक 84, 840. ओके, बरोबर का? 21 चौक 84. हां, तर मग या 4ही नंबरचा LCM किती आला आहे? 840 आला आहे. आता हा आहे आपला 3 डिजिट नंबर. आपल्याला किती पाहिजे? 4 डिजिट स्मॉलेस्ट आणि 4 डिजिट ग्रेटेस्ट पाहिजे. आता इथं 840चा टेबल नाही वापरायचा, लॉजिक वापरायचं. 840 हा 1000च्या जवळ आहे, बरोबर. 840 हा 1000च्या जवळ आहे. म्हणजे मी जर बघितलं 840 × 1 केला तर 840 येणार आहे, आणि त्याच वेळेला जर मी 840 × 2 केला तर याचा आन्सर येणार आहे मला 1680, 1680. ओके, म्हणजे या दोघांमध्ये कम्पेअर केलं तर हा माझा काय झाला? स्मॉलेस्ट 4 डिजिट जो मला पाहिजे. ओके, स्मॉलेस्ट 4 डिजिट LCM. मग मोठा ग्रेटेस्ट 4 डिजिट LCM काय असणार आहे? थोडंसं लॉजिक लावा. 840 × जर 10 केला तर हा होणार आहे 8400, बरोबर. आता 8400च्या पुढं 10,000पर्यंत आपल्याकडे भरपूर नंबर आहेत, म्हणून मी अजून एक पुढचा घेतो. 840 × 11. याचं मल्टिप्लिकेशन केलं, 11 0 0, 11 44 4, 4 कॅरी, 11 88, 11 8 88, 88 प्लस 92, 92चा इथं मी 92 लिहितो. ओके, 9240. आता हा 10,000च्या जवळ आहे, तरी पण एकदा क्रॉस चेक म्हणून मी 840 × 12 करतो. 12 0, 12 0 0, 12 चौक 48 8, कॅरी 1, कॅरी 4, आणि पुन्हा 12 8 96, 96 प्लस 4 100, 10080. हा झाला माझा 5 डिजिट. ओके, इथे झाला माझा 5 डिजिट. म्हणजे जो 9240 आहे हा माझा झाला ग्रेटेस्ट 4 डिजिट LCM. LCMच आहे, LCMचंच टेबल घेतलेलं आहे आपण, त्यामुळे तो ग्रेटेस्ट 4 डिजिट LCM आपण म्हणू शकतो. म्हणजे स्मॉलेस्ट 4 डिजिट LCM 1680, स्मॉलेस्ट 4 डिजिट
1680 हा झाला तुमचा स्मॉलेस्ट 4 डिजिट LCM आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट LCM कधी झाला 9240. बट आपण काय ठरवलं होतं, आपण काय बघितलं होतं, मला यांना डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 3 राहणार आहे, म्हणजे याच्यामध्ये मला 3 ॲड करावे लागतील दोघांसाठी. ओके, म्हणजे जो मला ॲक्च्युअलमध्ये जे आन्सर पाहिजे ते आहे 1683 1683 आणि इकडं 9243 हे माझं 2 रिक्वायर्ड आन्सर आहेत. ओके, म्हणजे यांना जर मी HCFने 8 10 12 14 या चारही नंबरनी मी जर यांना डिवाइड केलं, ठीक आहे, या चारही नंबरने जर मी यांना डिवाइड केलं तर प्रत्येक वेळेला काय येणार आहे, रिमाइंडर 3 येणार आहे. ओके, म्हणजे क्वेश्चनमध्ये तुम्हाला सगळ्या कंडिशन दिलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. कंडिशन नाही का आली तर या टाईपमध्ये तुम्ही एक फ्लोचार्ट बनवू शकता तिथं. ओके, किंवा तुमच्या नोटबुकमध्ये हा फ्लोचार्ट तुम्ही बनवू शकता. एक्झाममध्ये हे सगळं करत बसायचं नाही आहे, तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे, एवढंच लक्षात ठेवा. जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढं तुमचं कॅल्क्युलेशन इझी होणार. प्रॅक्टिस नाही केली तुम्हाला सगळं अवघड वाटणार आहे. ओके, पुढे जाऊया. इफ टू नंबर्स आर 4x and 10x having LCM 180 and HCF 18, then the find the value of x and then thus the two numbers तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, तर इथं बघा, फर्स्ट नंबर म्हणण्यापेक्षा एक नंबर 4x आहे, सेकंड नंबर 10x आहे, यांचा LCM किती आहे 180, HCF 18 आणि तुम्हाला आधी विचारलं एक्सची व्हॅल्यू किती आहे. आता जर बघायला गेलं तर आपल्याला माहिती आहे प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू HCF इंटू LCM, म्हणजे 4x मल्टिप्लाय बाय 10x यांचं जर मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 180 इंटू 18च्या बरोबर पाहिजे. ओके, हे लक्षात आलं आहे. मग याला सॉल्व करूया. 4x इंटू 10x हे झालं 40 इंटू x स्क्वेअर, x इंटू x स्क्वेअर झाला. इकडे हे मी मल्टिप्लिकेशन करत नाही, याला मी असंच ठेवतो, इथं मल्टिप्लिकेशन करायचं नाही. आपण स्कॉलरशिप करतोय, शाळेची एक्झाम नाही. मग एक्स स्क्वेअर बरोबर काय येणार आहे, हे 180 इंटू 18 भागिले 40, 0ला 0 कट होईल, पुन्हा 2 2 जा 4, 2 9 जा 18, 2 1 जा 2, 2 9 जा 18, म्हणजे एक्स स्क्वेअर काय आहे 9 इंटू 9. ओके, एक्स स्क्वेअर म्हणजेच हे 9 स्क्वेअर झालं, दोन्हीकडचा स्क्वेअर कट केला तर एक्सची व्हॅल्यू येते 9. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला भेटली 9. ओके, पण आपल्याला आता मग क्वेश्चन काय विचारला आहे त्याच्यानुसार तुमचं करेक्शन तुम्ही आन्सर शीटवरती टिक मार्क करायचं. जर एक्सची व्हॅल्यू विचारली असेल तर फक्त 9 जिथं असेल त्या ऑप्शनला टिक करायचे. बट जर तुम्हाला नंबर्स विचारले असतील तर तुम्हाला नंबर फाइंड आउट करावे लागतील. मग नंबर कोणते आहेत 4x म्हणजे हे 4 इंटू 9 येणार. सो पहिला नंबर आला 36, दुसरा आहे 10x म्हणजे 10 इंटू 9, दुसरा नंबर आला 90. या टाईपमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. ओके, पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा, 150 आणि 350 या संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे. ओके, LCM इज हाऊ मच टाइम्स द मल्टिपल्स ऑफ HCF फॉर द नंबर्स 150 अँड 350. इथे काय विचारले, LCM इज हाऊ मच मल्टिपल्स, म्हणजे सपोज एक्स मल्टिपल्स आहेत कोणाच्या HCFच्या, किती मल्टिपल्स, म्हणजे ह्या एक्सची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. कोणत्या नंबरसाठी 150 आणि 350साठी. आता आपण जो फॉर्म्युला तुम्ही बघितला LCM इज इक्वल टू एक्स, किती पट आहे, किती मल्टिपल आहे, किती टाईम्स आहे कोणाच्या HCFच्या. ओके, हा एक्स काढायचा आहे. तर आपल्याला फॉर्म्युला जर आपण आठवत असेल तर हा एक्स म्हणजे थोडक्यात तुम्हाला प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स तुम्हाला विचारलेलं आहे. प्रोडक्ट ऑफ नॉन कॉमन फॅक्टर्स तुम्हाला इथं शोधायचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 150 आणि 350 यांचा LCM आणि HCF तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं. चला मग सगळ्यात पहिल्यांदा आपण HCF फाइंड आउट करूया. इथे आता नंबर थोडासा मोठा दिसतोय तर मी काय करतो तुम्हाला, आपण डायरेक्टली काय करूया, डिव्हिजन करूया. डिव्हिजन मेथड 350 डिवायडेड बाय 150. ठीक आहे, 150 2 जा 300, रिमाइंडर राहिला 50. आता या 50ला डिवाइड करायचं आहे. इथे मी थोडंसं वेगळा पेन घेतो. ओके,
आता या 50ने डिवाईड करायचं आहे. कोणाला डिवाईड करायचं आहे? जो आपला पहिला डिवायझर होता 150 त्याला डिवाईड करायचं आहे. मग आता माहिती आहे 50चा टेबल 50 3 जा 150 0 0 0 जिथं 0 आला तिथला डिव्हिडंड हा माझा HCF असणार आहे. सो इथे HCF किती आला? 50 आला. ओके, HCF किती आला तुमचा इथं? 50 आला. आता तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे LCM. LCMसाठी आपल्याला एकच मेथड लक्षात ठेवायची, जास्त लक्षात ठेवायचं नाही. आता इथे एक गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला, जर पॉसिबल असेल, ओके, जर पॉसिबल असेल तर तुम्ही कंपोजिट नंबरसुद्धा घेऊ शकता, जर पॉसिबल असेल तर, कारण शेवटी अल्टिमेटली आन्सर तुमचं तेच येणार आहे. ओके, म्हणजे बघा मी काय सांगतो आहे, इथं मी 2 ह्याच्याऐवजी, चला आधी मी काय करतो 2 घेतो, 2 घेऊन सॉल्व करतो. 75 इथं 2 1 जा 2 2 7 जा 175 बरोबर का? हां, परत इथं मला 5 न इझी दिसते, मी 5 घेतो. 5 70 15च्या 75 इकडं 5 त्रिक 15 2 5 5 25 35. परत इथं 5 न मला इझी दिसते, 5 त्रिक 15 5 7 35, पुन्हा 3 पुन्हा 7 आणि मग पुन्हा यांचं मल्टिप्लिकेशन. LCM किती आला? 5 × 5 × 2 × 3 × 7. इझी मल्टिप्लिकेशन. 5 5 जा 25 25 2 जा 50. ओके, 25 2 जा 50. इकडं 7 3 जा 21. शून्यला शून्य तसंच या दोघांचं मला 21 5 5 होत असेल 1050. आता मी काय सांगत होतो, थोडंसं लक्षात आहे इकडं. इथं 150 आहे, 350 आहे. आता मला इझिली दिसते की मी या दोघांना 10 डिवाईड करू शकतो, बट 10 हा आपला प्राईम नंबर नाही आहे. 10 हा आपला प्राईम नंबर नाही आहे, कंपोजिट नंबर आहे. ओके, बट हा जो 10 आहे हा 5 × 2 या 2 प्राईम नंबरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकतो, बरोबर. जर मी असं लिहू शकतो तर हा 10 मी इथं यूज करू शकतो. हे कशावरून डिसाईड केलं? कारण इकडे बघा 5 आणि 2 हे 2 नाही, 5 × 2 हे 2 आहेत, 5 2 जा 10, जे बरोबर इथं 10 येत आहे. ओके, यानी काय होणार आहे, जे मी 2 वेळा डिव्हिजन केलं, इथं पहिली स्टेप इथे घेतली, दुसरी स्टेप ही घेतली, या 2 स्टेपच्या ऐवजी माझी एकच स्टेप झाली. ठीक आहे, या टाईपमध्ये तुम्ही करू शकता. तसंच तुम्ही 5 3 जा 15, 15 पण तुम्ही डायरेक्टली डिवाईड करू शकता. ओके, जर होत असेल तर बरं का, करायलाच पाहिजे असं नाही आहे, होत असेल तर तुम्ही करू शकता, नसेल होत तर तुम्हाला करता येणार नाही. या केसमध्ये तुम्हाला 15 डिवाईड नाही करता येणार. का बरं? कारण 3 तुम्हाला पुढे डिव्हिजन होत नाही पॉसिबल. ओके, या 3 तुम्हाला इथं 7ला डिव्हिजन पॉसिबल होत नाही, त्यामुळे इथं 3 तुम्ही वापरू शकत, म्हणजे 5 3 जा 15 नाही वापरू शकत. ओके, हे लक्षात आलं आहे. जर मी तर 10ने जर डायरेक्ट डिवाईड केलं तर हे 15 येणार ना, हे 35 येणार. मग इथं पुन्हा 5 3 जा 15, 5 7 जा 35, 3 पुन्हा 7 या टाईपमध्ये तुम्ही करू शकता. मी एवढंच तुम्हाला सांगते. ओके, लक्षात आलं तर ठीक आहे, नाही लक्षात आलं तर तुमचं नॉर्मल जे आहे तुम्ही ते सॉल्व करा. हे मी थोडंसं मागं घेतो, 2च मिनटं होत आलं. आता तुम्हाला विचारलं आहे LCM हा HCFच्या किती पट आहे, म्हणजे किती मल्टिपलमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक्स काढायचा आहे, कसा? त्या LCMला HCFनं डिवाईड करून. मग LCM किती आहे? 1050 इथं डिवायडेड बाय 50. ओके, हे जरा काय वेगळंच झालं का? अवघड झालं, सोपं करूया. 1050 डिवायडेड बाय 50, 0ला 0 कट, पुढे किती? 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5. ठीक आहे, मग आता किती आलं? 21. म्हणजे LCM किती आहे? हा HCFच्या 21 टाइम्स आहे, 21 पट आहे. हे तुमचं उत्तर इथं असणार आहे. ओके, पुढे जाऊ. इथं स्टार आहे, आपण एक थोडा मोठा क्वेश्चन आहे. हां, त्या क्वेश्चनच्या आधी हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क. ओके, इथं मी सरळ सांगेल तुम्हाला, डिव्हिजन, पारंपरिक डिव्हिजन मेथड वापरा. ओके, 3 2 3 9 आणि 2 9 2 3 ही मेथड वापरा.
ओके, त्यासाठी हा प्रॅक्टिससाठी हा क्वेश्चन दिलेला होता. तर हा बघूया. या क्वेश्चनला डबल स्टार करा. हा थोडासा हटके क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय दिला आहे हे आधी समजलं पाहिजे. 1013मधून किती वजा करावे म्हणजे 6, 12, 18ने भागल्यास प्रत्येक वेळा बाकी 3 राहील. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर हाऊ मच मस्ट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 1013. ओके, हाऊ मच इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 1013, देन द आन्सर इज डिवायडेड बाय 6, 2 and 12, 6, 12 and 18. The remainder will become 3. ओके, क्वेश्चन वाचून काही कळलं नसणार आहे, मला खात्री आहे. तर क्वेश्चन मी सांगायचा प्रयत्न करतो. तुम्हाला काय विचारलं आहे, 1013मधनं किती वजा करावेत, म्हणजे इथं मला एक्स वजा करायचे. जर एक्स वजा केलं तर मला काहीतरी आन्सर भेटेल, बरोबर. या आन्सरला ओके, हे जे आन्सर आहे या आन्सरला मी डिवाईड केलं. कशाने डिवाईड केलं? 6ने केलं, 12ने केलं, 18ने केलं. हे डिव्हिजन केल्यानंतर प्रत्येक वेळेला मला एलसीएम नाही, रिमाइंडर मला भेटेल. किती रिमाइंडर भेटला पाहिजे मला? 3 भेटला पाहिजे. ओके, रिमाइंडर मला 3 भेटला पाहिजे. आता इथं जर नीट लक्षात गेलं तर 6, 12 आणि 18 याचा जो काही एलसीएम असेल त्या एलसीएमला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा या 103च्या जवळ न्यायचं आहे. या 1013च्या जवळ न्यायचं आहे आणि मग तुम्हाला आन्सर शोधायचं आहे. ओके, काय करायचं कळालं असेल. परत एकदा बघा, 1013मधनं मला काहीतरी मायनस करायचं आहे. त्याच्यानंतर मला एक आन्सर भेटलं. या आन्सरला 6, 12 आणि 18नं डिवाईड करायचं आहे. ते डिव्हिजन असं पाहिजे की डिवाईड केल्यानंतर मला रिमाइंडर यायला पाहिजे 3. रिमाइंडर किती यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. असा तो क्वेश्चन आहे. थोडा उलटापलटा क्वेश्चन आहे. याला क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक स्टेप लक्षात ठेवायची. सगळ्यात पहिल्यांदा या 6, 12 आणि 18चा एलसीएम काढून घ्या. ओके, एलसीएम ऑफ 6, 12 आणि 18. 18चा टेबल, 18 1 18, 18 2 36, 18 3 72. ओके, 18चा टेबल आहे म्हणजे 18ने डिवाईड होणार आहे. जर तुम्ही थोडंसं बघितलं तर लोएस्ट कॉमन मल्टिपल हा आपला यायला पाहिजे 36, कारण 36ला 18नं डिवाईड आहे, कारण होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 12नं पण डिवाईड होते आणि 6नं पण डिवाईड. 18 3 54, टेबल चुकला माझा, सॉरी. 18 3 54, 18 4 72 असं 36 हा तर आला एलसीएम आला. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो एलसीएम आहे, सॉरी 36 किती आला, एलसीएम इज इक्वल टू 36. आता तुम्हाला काय करायचं आहे, या 36ला 1013च्या जवळ न्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला 36चा टेबल न्यायचा आहे 4 डिजिटपर्यंत. आता इथे तुम्हाला 36चा टेबल 4 डिजिटपर्यंत लिहित बसायचं नाही. इथं तुम्हाला बघायचं आहे ट्रायल अँड एरर मेथड. ओके, मला हे सगळ्यात पहिल्यांदा हे माहिती आहे, 36 10 किती येणार आहे, 36 10 360, फार लांब आहे. मग 36 20 720 येणार आहे, अजून लांब आहे. मग 36 30 हे आन्सर येणार आहे 1080. आता हे 1080 हे 1013पेक्षा बिगर आहे, म्हणजे आपण थोडंसं त्या 1013च्या आपण पुढे गेलो आहे. आपलं मग मागं यायचं आहे. ओके, मागं यायचं. किती मागं यायचं आहे? मागं येण्यासाठी आता हे थोडे थोडे जवळच आहेत. मी काय करतो, फक्त डायरेक्टली मल्टिप्लाय करण्यापेक्षा सबट्रॅक्शन करतो. 1080मधनं 36 मायनस केले तर हे येणार 10तनं 6 गेले, 4 उरले, कॅरी परत केला, 8तनं 4 गेले, 4 उरले, 1044. अजून पण लहान आहे, लांब आहे, अजून एकदा मायनस करूया 36, तर हे येणार आहे 1008. आता 1008 हा 1013पेक्षा ग्रेटर झाला. ओके, आता 104 घ्यायचा. कोणता नंबर घ्यायचा? हा नंबर घ्यायचा की हा नंबर घ्यायचा? तर लक्षात घ्या, कारण आपल्याला 1013मधनं मायनस करायचं आहे, म्हणजे आपल्याला जो नंबर पाहिजे तो 1013पेक्षा लहान असणार आहे. म्हणून मी काय करतो, इथं 108 हा नंबर सिलेक्ट करतो. ओके,
हा नंबर मी काय करतो इथं सिलेक्ट केलो. सिलेक्टेड नंबर कोणता आहे 1008. आता नीट बघा, हा काय झाला तुमचा LCM आहे बरं का, सॉरी LCM नाही म्हणता येणार, हा आहे तुमचा कॉमन मल्टिपल. ठीक आहे, हा आहे तुमचा कॉमन मल्टिपल किंवा याला दुसऱ्या भाषेमध्ये LCM इन 4 डिजिट. LCM इन 4 डिजिट हा आहे आपला कॉमन मल्टिपल. आता तुम्हाला काय विचारलंय, या नंबरला 6, 12, 18 जर मी डिवाइड केलं तर रिमाइंडर ऑब्विसली किती येणार आहे, 0 येणार आहे. बट तुम्हाला काय विचारले, रिमाइंडर मला 3 पाहिजे. मग मी काय करतो, या 1008मध्ये मी 3 ॲड करतो, म्हणजे 1011 हे मला आन्सर भेटलं. ओके, 1011 हे मला आन्सर भेटलं. आता या नंबरला जर मी 6, 12 आणि 18 जर डिवाइड केलं तर तीनही केसमध्ये माझा रिमाइंडर 3 येणार आहे. ओके, ह्या तीनही केसमध्ये माझा रिमाइंडर काय येणार आहे. मग आता क्वेश्चन नेमका काय होता तुम्हाला, 1013 मधनं मी किती मायनस केले तर मला असा नंबर भेटेल. ओके, असा नंबर भेटेल ज्याला 6, 12 आणि 18 जर डिवाइड केलं तर रिमाइंडर माझा किती पाहिजे, 3 पाहिजे. मग आता रिमाइंडर 3 कोणाच्या केसमध्ये येतोय, 101च्या. मग इथं माझं जे आन्सर असणार आहे ते 101 असणार आहे. ओके, म्हणजे 1013 मधनं मला जर मी 2 मायनस केले तर मला 1011 हे आन्सर भेटणार आहे, ज्याला 6, 12 आणि 18 डिवाइड केलं तर रिमाइंडर माझा नेहमी 3 येणार आहे. असा हा उलटा पालटा क्वेश्चन आहे. नसेल कळालं, रिवाइंड करून बघा. मग इथं किती वजा करायचे आहेत, किती मायनस करायचे आहेत, 2 मायनस करायचे आहेत. मग या केसमध्ये तुमचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. हा थोडासा अवघड क्वेश्चन आहे, मला मान्य आहे. थोडासा हा रिवाइंड करून बघा. ओके, म्हणून मी इथं डबल स्टार केलेलं आहे. हे क्वेश्चन नीट सॉल्व करायचं आहे. दुसरा हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क दिला आहे. हां, या टाईपचा क्वेश्चन मला वाटत नाही की 7th स्टँडर्डच्या स्कॉलरशिपला विचारतील. मला वाटत नाही हे क्वेश्चन तुम्हाला विचारतील, त्यामुळे हा सोडून द्या. हा तुम्ही सोडून द्या. हे ॲक्च्युली गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी विचारलेला हा क्वेश्चन आहे. याच्यासाठी इंडायसिस, लॉज ऑफ इंडायसिस वगैरे लागतात, ते आपण नंतर बघूया. होल्डवर ठेवा. आपण जेव्हा आपले इंडायसिसचे लॉज वगैरे होतील त्याच्यानंतर तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करता येईल. ठीक आहे, असा क्वेश्चन विचारण्याची शक्यता फार कमी आहे. हा थोडासा म्हणजे हाईट म्हणतात ना, क्वेश्चनची हाईट झाली, त्यामुळे आम्हाला वाटत नाही हा तुमच्या लेवलला विचारला जाईल हा क्वेश्चन. ओके, तर मग पुढं काय, पुढं आपल्याला पुढचा टॉपिक आहे. तर आज आपण इथे थांबूया. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. हा सोडून द्या, हा क्वेश्चन जो आहे तो सोडून द्या. अशा टाईपचे क्वेश्चन मला नाही वाटत तुम्हाला येतील म्हणून. जर कुठल्या पुस्तकामध्ये मला सापडलेच तर त्यावेळेला तुम्हाला मी हे नक्की सांगेन. पुस्तकामध्ये मी शोधतो काही कुठल्या पुस्तकात अशा क्वेश्चनचा टाईप दिलेला आहे की नाही. जर दिला असेल तर मी तुम्हाला हा नक्की शिकवेन. हा ॲक्च्युली हाय लेवलचा आहे, हाय लेवल ॲप्टिट्यूड आहे. सोडून द्या. हे तुम्ही जेव्हा 9वी 10वी तुमचं होईल तेव्हा तुम्हाला हे क्वेश्चन्स, असे क्वेश्चन तुम्हाला 11वी 12वीला नंतर येणार आहेत. आत्ता नाही आहे, या लेवलला नसतील. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबूया. अजून काही क्वेश्चन सापडले चांगले तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन. ओके, आता यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. त्याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलणार. तोपर्यंत ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी या व्हिडिओला लाईक करा. चॅनल अजून अभ्यास करायचा असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी तुमच्या ओळखीमध्ये असेल, जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ किंवा या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ वर्थ आहेत, उपयोगाचे आहेत, तर तुमच्या ओळखीच्या कोणाला शेअर करा. ठीक आहे, आणि त्यांना सबस्क्राईब करायला नक्की सांगा. ओके, चला तर मग आज आपण इथे थांबूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह पुढच्या भागात. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र.